आणि काहीतरी सरप्राईज आहे भाई. सो खूप जास्त एक्साइटमेंट. आता बघा तो पोरी मध्ये मावत नाही असं झालंय बघा. सिंगल सिंगल आहेत ना. पहिले ह्या पडद्याच्या मागे काय आता गर्लफ्रेंडच्या लाईन लागतील. ती फटाक्याला जाम घाबरते आणि पांडव तेव्हा काय घ्यायला आलेली आहे. तुझं काय आपल्या अंगात नाही जीव न करते चिव चिव. गट्टू असं कर गट्टू. तो मेरा हमारा है क्या फिर इसमें आया हमारा है क्या बोलो. तुम्हारा ही प्रॉब्लम है ना. किधर हमारा प्रॉब्लेम कैसा अंकल ये बोल के दोनों साइड से बोल रहे हैं. सगळं टेन्शन आम्ही केस टाकू भाई काय विषयच नाही. हॉटेल बंद करू बिनी. त्याला तर नाव आलं ना आले की डायरेक्ट चायनीज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय मी, कारण का पुन्हा नवरात्री गेली, तुम्हाला ब्लॉग काय बघायला भेटलाच नव्हता. माहित आहे मला पण काळजी वाटते तुमची का ब्लॉग कधी येते ब्लॉग कधी येतात. सो फायनली आज तर आहे दिवाळी. तर सकाळ सकाळ मस्त की पहाटे आंघोळ वगैरे करून सर्वांचीच झाली आमच्या फॅमिलीची. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या माझ्या फॅमिलीकडून सर्वांना खूप जास्त शुभेच्छा. भरभराटीचा तुम्हाला हा सण जाऊ दे. मी पण फडकेला जाणार आहे, कारण का सर्वच बोलतात भाई काय ना काय सण असला तरी तुमच्या डोंबिवलीकरांचा फडकेवरती भाई फुल राडा असतो. सो यावर्षी सुद्धा ढोल ताशा पथक बहुतेक नाहीये, पण यावर्षी डीजे ठेवलेला आहे. सो बघूयात, मला पण काय प्रॉपरली माहिती नाहीये, तिकडे गेल्यावरती समजेल आपल्याला. तर चला, जो कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला जाऊन फटाफट सबस्क्राईब करा. तर आता सकाळ सकाळ मस्त की हॅपी दिवाळी पप्पा तुम्हाला सुद्धा, आणि बाकी पब्लिकला पण बोला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चला आता मी घेतो पुऱ्या वगैरे खाऊन, कारण का पप्पांना तर फराळ खायचा आहे भाई. त्याच्यासाठी मम्मीनी मेहनत घेतली होती थोडीशी, जास्त काय फराळ वगैरे केला नाही, पण ठीक आहे. तर गाईज फायनली तुम्हाला सांगू ना, आता टाइम बघा पहिला आहे बघा 10:03 वाजलेले आहेत आणि माझी तयारी 8:30 वाजल्यापासून झाली. 8:30 वाजल्यापासून तयारी झाली आहे. आणि या भाईला आहे ना, अरे याला वाटलं पाहिजे काय ते 1 तास आंघोळ करतो भाई. त्या उठणं बनवत होता बाथरूम मध्ये, उठणं बनवत होता. आता मुद्दाम बोलतो कसा. चला गाईज भेटू तिथे गेला. आता भेटूया, आमचा घामटा काढला आणि आता भेटूया. भाई तू काय नक्की करत काय होता बाथरूम मध्ये? काय ना ओटणं लावत होता. ओटणं लावत होता. नवीन वर्ष दीपावली भाई उठणं बनवत होता मला वाटतं तो. चला काय जातो आता फायनल चाललो मी फडकेला. आणि काय थोबाडा बघायला जाऊ आता लोकांचे काय, आता काय राहिलं पण नाही भाई. आखी सकाळ ऊन बिन बाहेर आला, लवकर जायचं होतं, कधीच लवकर होत नाही. आता काय रे हा गट्टू, आता लवकर तयारी मी केली तरी पण उशीर झालाच शेवटी. कोण ना कोण लेट करतोच का ते. चला जाऊयात आपण आता फडकेला, आणि तिकडे गेल्यावरच भेटूयात. कारण का सुमित वगैरे पण कधी थांबलेत आपले भाई तिकडे थांबले, कवचे थांबले ते लोक, तर तिकडे गेलो त्यांना भेटू. चला जस्ट आता पोहोचलो आम्ही फडकेला. एवढी गर्दी आहे ना दरवेळी सारखी, पण तरी एवढी पब्लिक वाटत नाही ना. नाही काही तुम्हाला सांगू ना, सुमित बिचारा माझी वाट बघून थकला. आता बघा तो पोरी मध्ये मावत नाही असं झालंय बघा. सिंगल सिंगल किती वाट बघितलीस? अरे सकाळपासून आता वाजले 10. हा हे बघ कारण याच आहे. हा बघा वाजले 10 कारण. हा चला वाट बघतो मित्रांनो आम्ही आता थोडीफार, आणि मित्र वगैरे कोण भेटला नाही तर फोटो बिटो काढतो आणि जातो घरी. हे नुसती चेंगरी म्हणा कंटाळ्याचा घाम असला फुटला. आता यायला थोबारा काली इथं सगळी थोबारा बघायला लागेल. बघू आता ढोलता सोबत वगैरे नाही ना काही. नाही बाहेर कारण का या टायमाला ढोलता सोबत वगैरे नाही ठेवलाय, डीजे ठेवलाय. डीजेला काय नाचणार आहे? डोंबिवली बाई सांस्कृतिक राजधानी आहे, म्हटलं ती ढोलताचा पथकच वाजला पाहिजे. आउटसाईड ठीक आहे. चला ब्लॉग मध्ये बनून राहा, पुढे भेटूत आपण. मग नंतरला आम्ही गेलो होतो मस्त की बादशाहला, कारण की फडकेला भरपूर जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही आलो होतो सोडापप प्यायला, कारण की इकडचा सोडापप खूप जास्त भारी असतो. मस्त आम्ही ते तिघांनी पण ब्लूबेरी घेतला होता आणि पिला, चॉईस केला मस्त आहे की तेव्हा कुठे जाऊन बरा वाटला जरा. आणि मग नंतर अरे हसतो काय एडा, स्माईल आहेत ना. सारी उम्र में जो कर जबड़े आ रहा. तर काही जस्ट आत्ताच घरी पोहोचलोय मी, आणि भरपूर जास्त दमलोय भाई. पाय तर सिरियसली असं वाटतं ना गळ्यात आले.
आणि त्याच्यामध्ये पूर्ण चेंगरी पूर्ण फडके रोडला यावर्षी तर काहीच वाटलं नाही भाई. एक टायमाला काय वाटायचं, दिवाळी असायची भाई, एक उत्सुकता असायची की उद्या दिवाळी आहे, फटाके वगैरे फोडायला जायचे भाई. सकाळी विचार करा मी 5 वाजता उठायचो आणि 5 वाजता उठून माझ्या मित्राला उठायला जायचं, बिल्डिंगवरनं उडी मारून. असं करत करत मी सर्वांना गोळा करायचो 6-7 जणांना आणि मग एकत्र आम्ही सर्वजण फटाके वगैरे फोडायला जायचो आणि ते टोटली 7-7:30 पर्यंत पूर्णपणे फटाके वगैरे फोडून नंतर आम्ही फडकेला जायचो आणि मग तिकडनं घरी यायला मला दुपार वाजायचे. पण या टायमाला तर भाई उठलं तर टायमावरती पण कोण नव्हतं, म्हणजे फटाके पण फोडत नव्हते कोण जास्त. म्हणजे एक एन्जॉयमेंट अशी गेलीच समजायची. काय माहिती आता आमच्या टायमाला ते बालपण वेगळं होतं भाई, खूप भारी होतं. आणि माझी बोलायची सवय जास्त आहे, सो भरपूर जण बोलतात मला की खूप जास्त बोलतो, फास्ट वगैरे. सो भाई मला सवयच आहे ती फास्ट बोलायची आणि मला आवडतं तुमच्याशी बोलायला वगैरे. तर ठीक आहे, काय नाही, थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात आपण आता आणि मग नंतर मग तुम्हाला भेटतो मी. तोपर्यंत बाय बाय. The next day. सो गाईज गुड मॉर्निंग. आता जस्ट फ्रेश झालं आणि मस्तपैकी सेकंड डे, कारण की कालचा जो ब्लॉग होता मी तुम्हाला बोललो होतो भाई झोपलो. त्याच्यानंतरला रात्री काय आम्ही थोडंसं फडकेला गेलो होतो, बट एवढं काय शूट सारखं वाटलं ना मला म्हणून. पण आज आहे लक्ष्मीपूजन, सो भाई आज तर भरपूर जास्त मजा येणार आहे. आणि आता मी कुठे चाललोय एवढी तयारी वगैरे करून, तर आपला भाऊ काहीतरी सरप्राईज घ्यायला चाललेला आहे. सो सर्वजण पुढे गेले, त्याला बोललो मी 5 मिनिटं थांब म्हणून. भाई एवढं एक्साइटमेंट मध्ये होता की नाही मी पुढे जातो म्हणून. आता मम्मी बसलेली ते बघा, आपल्या गाड्यांचे हार बीर बघा, इथं हारवली बनले मम्मी इथं. हा घरातच हारवलेले आमची बघा. 10 रुपये बापरे एवढूसा फुल 10 रुपया. एक हार बनाया. हा हे बघा, यो घराचा हार आहे. ज्यादा नहीं बनाएगा, हम लोग 10 रुपए लेगा. हाँ 200 रुपए फूल हो गए और 10 रुपए का मिलेगा क्या? बैगन मिलेगा, सब मिलता है, लेने जाओगे तो सब मिलता है. नहीं तो कुछ भी नहीं मिलेगा. कुछ भी नाही मिलता है. पहिलाच घेऊन आली, 2 दिवस अगोदरच आम्ही गेलो होतो तिकडे मार्केटमधून फुलं वगैरे घेऊन आलो, कारण की बाई हरवल्यांकडे फुल ऑलरेडी महाग भेटणार. सो बाई मम्मी आम्ही दरवेळी घरातच फुलं वगैरे करतो, मस्त टेन्शन नाही काय. चला आतापर्यंत कंटिन्यू ब्लॉग बघितलं, ह्याच्या पुढे पण कंटिन्यू बघा आणि काहीतरी सरप्राईज आहे भाई. सो खूप जास्त एक्साइटमेंट त्याला आहे, तशीच आम्हाला सुद्धा एक्साइटमेंट आहे, कारण की भाई प्रत्येकाची एक ड्रीम असते ती. सो ठीक आहे, चला लेट्स गो. आणि आता डायरेक्ट आपण तिकडेच भेटूयात, कारण का बाकी सर्वजण गेलेत पुढे. सो चलो बाय. काय वाटतंय गुरु, आज एक सरप्राईज घ्यायला चाललोय आपण. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझा भाऊ घेतोय, तर माझा भाऊ नाही घेतोय, म्हणजे खरं तर मित्र आहे, म्हणजे आपलाच भाऊ समजायचा. सो तो घेतोय भाई, काहीतरी घेतोय सरप्राईज. तर तुला काय वाटतंय? आपलीच आहे. तो असं तर किंवा मी असं ते आपलीच आहे. आणि गाईज तुम्हाला एक वस्तू सांगायची राहून गेली होती की मी ब्लॉगमध्ये बोललो नव्हतं, भरपूर जणांना माहिती नाही आहे की आपण सुद्धा एक लेजेंड परचेस केली होती. सही बघा, BMW आपण परचेस केली होती गाडी, भावाने परचेस केली आहे BMW. 1 मिनिट जरा बंद कर ना, जरा केसेस बंद कर ना, नाही त्याचा आवाज जाम येतो एकदम माहिती ना. BMW 310 आणि आपाची 310 बाई बादशाह काढत बाई. आणि BMW म्हटल्यावर ती विषय खोलून जातो काय. पण भाई त्याची सुद्धा ड्रीम होती, त्याला पाहिजे होती भाई. प्रत्येकाचा काही ना काही ड्रीम असते सिरियसली. चला मी जास्त काय बोलत बसत नाही, आपण डायरेक्ट आता तिकडे त्या सरप्राईजची इथे भेटू. जा भाईची स्माईल बघा, रात्रभर झोपला नाही अजून, विचार करा अजून झोपला नाही. शोरूम खाली ठरवला भाई, वेगळीच एक्साइटमेंट आहे. आता कुठची काय असणार आता तुम्हाला तर माहिती, शोरूम जर बघितलं तुम्ही तर काय असणार आहे, थोडं अजून वेटिंग करा भाई. घरापासून निघल्यापासून बोलतोय काय सरप्राईज. आपला भाऊ घेतोय काहीतरी नवीन खेळ, नंबर प्लेट अजून समजेल तुम्हाला. रील शूट झालेली आहे, ह्याच्या अकाउंटला दिसेल तुम्हाला लवकरच. 4-5 वर्षांनी ड्रीम कम्प्लीट होता. पण ह्या पडद्याच्या मागे काय कॉंग्रॅच्युलेशन. आनंद, हे आनंद मावत नाही, आनंद मनात मावत नाही. गाडी काढायचं काय पण करू. चला तुम्हाला आता लुक भेटेलच गाडीचा नंतर थोड्या वेळाने. नवीन खरेदी बघू शकता तुम्ही. बघा परत पॅक करतो आम्ही, खरेदी दाखवतो तुम्हाला, ग्लिम्स दाखवतो. समजा भावा, कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू खरेदी. असाच खूप पुढे जात राहा आणि आम्हाला राऊंड येत जा गाडीचा. चला निघतो आम्ही आता इकडनं, कारण का
भरपूर टाइमपास केला भाई. एसीची जाम हवा खाल्ली. आता बाहेर जाऊन गरमीची हवा घ्यायची आम्हाला. कशी काय वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भाऊनी भरपूर मेहनत करून गाडी विकत घेतली आणि प्रत्येक पोराची ड्रीम बाईक असते भाई की बाईक नवीन घ्यावी. सो भाऊनी आपली घेतलेली आहे गाडी. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघू शकता तुम्ही भाई. थांबतच नाही कंटिन्यू स्माईल देत चाललंय भाई. हां अशीच जर गर्लफ्रेंड तुला पटली असते ती काय केलं असता. गर्लफ्रेंडपेक्षा गाडी येते ती महत्वाची. आता गर्लफ्रेंडच्या लाईन लागतील. आता बोलला आता 100% आता बरोबर. ते नाही म्हणून बोलतोय. नाही. तर बोलला असता. पहिले पोरी इग्नोर करायच्या आता हा इग्नोर करायचा. ताज प्रसादला काहीतरी नवीन सुचले म्हणून थांबलो परत. ऐकत नाही ते बघ. बादली पकडली आता. आता कोणतरी येत आहे. आता जातो आम्ही बघतो भाई. पक्का ऊन लागते. दुपारचा टाइम झालाय. मजबूत तापलाय भाई. माणूस करतोय एखादा ना त्याचा काय विषय नाही. चला भाई भारी वाटतंय. गाडी घेतली पेट्रोल भरायला. आता चला हा बघा नवीन टेम्पो घेतलाय मी पण आजच खरेदी केलाय. काय गुरु काय बोलशाल भाई टेम्पो बद्दल. तो आता चाललाय आमच्या साईड वरती. बघू नका नागडा विचारतो. लाज वाटते त्याला तो. तर काहीच बहिणी ते बघू शकताय सुंदरशा प्रकारे रांगोळी काढते. कमल तर बनलेला आहे पण तो कुठे फुलते ते काय समजत नाही. काय मम्मी काय बोलशील आज लक्ष्मीपूजन आहे दिवाळी तर्फे काहीतरी बोल पब्लिकला. त्यांना सर्वांना ना पब्लिकला सर्वांना सांगते ना याच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी तुमची सुखाची समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जाऊ. 100%. आणि अजून काय बोलशील बाकी पब्लिक विचार असते आई कशा आहेत काय कशी आहे दिसते तुम्हाला सांगा. बरी दिसते का चांगली दिसते तर सांगा. कमेंट मध्ये सांगा मम्मी कशासाठी. मम्मीसाठी एक लाईक नक्की करा. एक लाईक करा माझ्या. पप्पा बघायला लागले बघा कसे लागले. पप्पांची ड्रेसिंग बघा. आहेत बघा जरा. पप्पांची ड्रेसिंग बघा. या जुन्या काळातले खलनायक बघा. अमिताभ बच्चनला मागे टाकलं माझ्या पप्पांनी. चला तर काय जातो आता मी पण 2-3 फोटो वगैरे काढतो मम्मी सोबत आणि मग लगेच खाली जाऊयात आणि मस्त आहे की गाडीची पूजा वगैरे करूयात. कारण का भाई ते पण वाट बघतायत कधी धुतल्या मस्त आहे की गाडी दुपारीच जाऊन आम्ही. तर चला थोड्या वेळात निघूयात आपण लगेच. पप्पा भरपूर दिवसानंतर फटाके लावते ना बघूया. पाऊस घे पाऊस मला लाव. 2-3 लावतात ना. बाहेर किला खेळ पडल्या. लाव लाव. हा पप्पा लावा पप्पा लावा. पप्पा टाकलेच पडेल थांबा. आई पप्पाचा पाऊस एकदम छोटा होता. आता मम्मीला होते साडी सांभाळा. मम्मीचा कॉन्फिडन्स बघा 1 साइड. नक्की पाऊस आहे ना. हाय हा डायरेक्ट लावा. जस्ट आता मस्त की सगळी घरची पूजा वगैरे झाली. एन्जॉयमेंट वगैरे करून झाले. अकेले नाही भाई लोग साथ में है तो अकेले व्लॉग कैसा रहेगा.
बेबी साथ में आज कोई नाही पोरींची गरज नाही नुसते फोन येतात पोरींचे नुसते फोन काय खरं नाही. आज तुम्ही ऐकू ना काही हा त्याला बोलो ना का जेव्हा मागे कोण बसतोय आज नाही कोणीच नाही गाडीच्या मागे आज एकटा सिंगल राईड करणार भाई फुल खुशी. चला निघतो आम्ही फटाफट. आता आपली जी सगळी पब्लिक आहे सगळी पब्लिक आपली खिडकीला थांबलेली आहे आणि आम्ही लेट झालोय सो चला पटपट जातो आणि तिकडे गेलो तुम्हाला भेटतो. काहीची प्रांजल बघा पांडव प्रवृत्ती आलेली आहे लायटर घेण्यासाठी. काय कर फटाक्यांना जाम घाबरते आणि पांडव प्रवृत्ती बघा काय घ्यायला आलेली आहे. काय घ्यायला आली पांडव प्रवृत्ती. हा आता आम्ही आलेले सर्वजण काय करतो भाई राडा बिडा घालतात भाई पोरं सगळं आपला पूर्ण ग्रुप आलेला आहे बघा भाई. सर्वांना हॅपी दिवाळी भाई. आता भरपूर लांबून आलो काय विषय आडजोड घालवत आहेत भाई. हे मला बी ठेवा रे. चला आता रॉकेट बिकेट साप सगळा फोडू आपण. हिने तर हंडी भांडी फोडायला घेतली सगळ्यांची. एक वरचा घेऊ हे काय तिघं सोडताय का हे तिघे एकत्र सोडताय. होईल ना फटाफट ठेवतो ना. खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया. आईचा कॉन्फिडन्स बघा का बॉम्ब पडतो लाईटर ते काहीच रात्र झाली आता आणि आम्ही आता खायला सुद्धा कुठे भेटलाय का नाही आम्हाला. आणि आवरी सगळी जण आली नाही बघा. चला घरी. काय तुझं काय आपल्या अंगात नाही जीव न करते चिव हा ना मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12. गाइस टाइम बघू शकताय 12:21 झालेला आहे आणि दीक्षाचं तोंड बघा मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है. पोरी ए दीक्षा रडू नको मला. ए दीक्षा ओमकारच्या लग्नाला गाणं गा. तर गाईज आता एक म्हणजे असं सीन झालाय की ज्या पोरी होत्या आपल्यासोबत म्हणजे आपल्या सोबतीच्या ज्या सगळ्या त्या गेल्या घरी. मेन किस्सा असं झाला की आम्ही 2-3 हॉटेल फिरलो. ते हॉटेल ऑलरेडी बुक म्हणजे असे अर्धे तर बंद झालेले 2-3 आणि बाकीच्या याच्यामध्ये म्हणजे पब्लिक होती खूप जास्त त्याच्यामुळे आम्हाला वेट करायला लागला असता. सो पोरींना आम्ही मग या लोकांना घरी सोडला सर्वांना आणि मग आता आम्ही चाललेलो आहे खायला पोरं सर्वजण आम्ही. कारण की अर्धे तिकडे थांबले तर अर्धे सोडायला गेलो होतो. तर आता पण जाऊया आपण हॉटेलमध्ये पहिला. हो भाई आता उडवतो गट्टू एकदा आकर गट्टू आकर. गाईज मी तर लॉलीपॉप इथे ठेवलेले व्हिडिओ चालू करत जाते. अरे ती चट्टी पण उचलली ती पण काय झाली आयला बघ सगळे भुकेलेले बेकार लॉलीपॉप काय. अरे आमची कोंबडी तरी बरी होती त्याच्यापेक्षा. मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला तो 12 माय उपाय. हे आता एक नवीन उपाशी आलाय. हे बघा खास मागवलं 13 माई उपाशी.
गाईज बघा पाणी दिलंय लिंबू पाणी गेलंय पूर्ण. हे पोरं खरे जाम बेकार पोरं आहे. आपल्याला नान रोटी आली का इथं बघू शकताय. अशी भूक लागली ना आता सगळी पोरं ताव मारत ताव. भुकेलेले जनावर कसे असतात तसे सगळे. फक्त हे कधी संपताय त्याच्या बाईचं टाकून होतं त्याची वाट बघताय. चला आता माझं तर आलंय नान वगैरे माझी वाट बघ कशी लावले म्हणजे ताटाची. जेवून घेतो आता पटापट. A few moments later. बॅटरी बी 1% आहे. तो मोठा लोचा करून ठेवलाय. शटर बिटर बंद केला आम्हाला असं वाटतं इथे झोपायला लावणार आहे आता बेडवरती. याच्यावर आम्हाला सकाळी जायला लागणार आता. ये बघा गाइस दिखा उसका पे दिखा उसका नहीं दिखा रहा ना. हे बघा गाइस हे बघा 1 रुपया मी पाठवलेला आहे आणि त्याच्या आधीचे पैसे आलेले नाहीत त्याचे. आता तो विषय झालेला बघा त्याला फोन देत आहे. बघा काय रोहित काय चाललंय. आज नवीन गाडी घेतली पैसे विषय चालले आहेत काय आहे. हा मित्रांना समजव तुझ्या जरा. माझी चुकी आहे. असं कर असं कर असं कर गट्टू असं कर गट्टू. तू कर जाईल एकदा काय वारी करतो कर ना एकदा. नाही सगळ्यांनी केलं कर ना लाजतो काय कर एकदा. गाईज लपडा झाला मध्ये झाला. काय रोहित काय आपल्या वाड्या विड्या मध्ये झालंय. हाँ तो मैं इन लोगों ने कॉन्ट्री भेजा फटाफट मेरे को और 16 से तो मैंने आपको पेमेंट किया. वही पेमेंट की इधर आया नहीं है ना वो इधर से हो गया ना. हमारा लोच नहीं है आपने जो किया. चलो बैंक में तोड़ने को जाएगा तुम अभी रात को बैंक को देखो अभी बैलेंस है. अरे 482 बैलेंस है मेरा. और आपको बैंक स्टेटमेंट का दिखा दो. वो सवाल नहीं बोल रहे मैं लेकिन अभी इधर अपने को सामने मारा के नहीं उसमें. ये तो मारा तो बात ठीक है अंकल पर अभी पैसा तो आपने जिसके स्कैनर दे उसके ऊपर तो किया ही हुआ है ना. आप बैंक से ये हमारा इसे नहीं है ना अभी तुम्हारे हमारा है क्या. फिर इसमें आया तुम्हारा में हमारा है क्या बोलो. तुम्हारा प्रॉब्लम है ना. तुम्हारे हमारा प्रॉब्लम कैसा अंकल. 1 रुपया तुम्हारा हमारे में मारा के नहीं. मारा वो बात ठीक है पर आपके स्कैनर पे मारा है ना. उसमें नहीं आया तो उधर तक क्या प्रॉब्लम वो देखना पड़ेगा ना. आप देखो हम क्यों देखें. हाँ ना शनिवार को बोले तो आपका पूरा आईडी आ रहा है डिटेल्स आ रहा है. वही तो बोल रहा है ट्रांजेक्शन आईडी दिख रहा है लेकिन उसमें अभी ट्रांजेक्शन नहीं है. तुम्हारा रिटर्न आएगा वो अपनों कैसा मालूम पड़ेगा. तुम्हारा ऐसा नहीं रहता ना अंकल. वो नहीं बोल रहा अभी हमारा नहीं आएगा तो 1 रुपया कैसा आया. मोबाइल नंबर दिला है तू. मोबाइल नंबर मोबाइल नंबर लेके रखो मेरा. हाँ अरे सगळ्यांचं घेतात काय. वो पैसे नहीं ये देखो ऐसा नहीं रिलेशन रहते इधर ही ये बोल के दोनों साइड से बोल रहे हैं. वो बोल रहे हम लोग. नंबर दे वो है ना अकाउंट पे पूरा जीपे भी दिखा रहा है. वही तो अकाउंट शनिवार है उसके उस पे किया है मैंने. अभी नंबर लो और आएंगे ना तब हमें कॉल करो. आएगा तो फोन करो. नहीं आएगा तो मत करो. तब भी करो अब वैसे तब भी जब भी अब झपट अब्बा. देखो नंबर ले लो अंकल हम लोग भी घर पे गाड़ी का नंबर भी ले लो. 72 टेंशन मत आप ब्लॉग में आ जाओगे. यूट्यूब का चैनल है. कमेंट डाल देना पैसा जीपे नहीं हुआ. तर काय जस्ट आता हॉटेलमध्ये सनी हॉटेल आहे बघा. रात्री टाइम झालाय आणि त्यांचा पेमेंटचा इश्यू झाला काहीतरी काकांचा की आम्ही पेमेंट केलं इकडनं आणि त्यांचं इथे पेमेंट दिसत नाहीये ऍक्च्युली. आणि मी 1 रुपया सेंड केला तुम्ही बघितला ब्लॉग मध्ये तो शो होत आहे पण त्याचं मेन पेमेंट आमचा एवढा आणि ते बोलतात की आम्हाला पेमेंट करा जर आले तर तुम्हाला रिटर्न करतो. भाई पण प्रॉब्लेम तुमचा आमचा प्रॉब्लेम थोडीच होतो. मग त्यांना बोललो का बरं उद्या पर होते सोमवारपर्यंत बोलले जर आला तर नंतर तुम्हाला सांगतो. असं काय टेन्शन आम्ही केस टाकू भाई काय विषय येत नाही. हॉटेल बंद करू बिनी. तर चला आता चाललो आम्ही सगळेजण घरी आपापल्या. भावी आमदार इकडेच त्याला तर नाव आलं ना आले की डायरेक्ट
लापताचा फोटो लिहिला आणि खाली लिहिला याचा फोटो टाक आणि असं जरा 1600 रुपये लेके भाग गए. चला चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच मी एंड करतो. सो भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. गाईज अरे गाईज पहिल्यांदे गाईज बाय बाय करा. चला बाय बाय. भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये. हॅपी दिवाळी सर्वांना. बाय बाय.